माकड कशाला आणता? एकाच माकडाला सांभाळून सगळं कंटाळा आले बाई, माकड नको. कोण म्हणाली? बायकोवर काय तुमचा काय संबंध? काही खबर होतं तुम्ही तशी नाही कीर्तनाला. हा माकडा मग नको, एकच माकडं भरपूर झालं घरामध्ये. कोण माकड म्हणजे कोण? आता नवरा तुम्हीच म्हणा बरं काय, मी म्हणले तुम्ही म्हणा बरं काय. तिकडून आवाज फार मोठा आला हो तुमच्यापेक्षा. नवरा हा तुमचा काय संबंध नाही. नाही सांगतो मी पहिले रात्र सांगतोय पण की दुर्दैव सांगतो लक्ष. हे क्या लवा लोखंड भंगार 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 वाले, लवा लोखंड भंगार वाले. कोण म्हणायला गाडीवाला म्हणजे बाईक ओ भंगारवाले मामा, आमचं भंगार कीर्तनाला गेले, आमचं भंगार भजनाला गेले, सत्याला गेले वगैरे. कळलं काय? हे का सांगतोय? माझा मुद्दा काय? स्त्री. मग माझा मी काय सांगत होतो? कृष्णाने कंसाला केव्हा मारायचं ठरवलं, माझा मुद्दा तो चालू आहे. कळलं काय? बरोबर. त्यावेळेस कृष्णाने विचार केला. कधी? अरे ज्या दुष्टाने माझ्या आईचे केस ओढले, केसात हात घातला, खाली पाडलं, छातीवर पाय दिला, आता मात्र ह्याला जिवंत सोडायचंच नाही. त्याच दिवशी कृष्णाने शिक्का मारतोय, बस ह्याला मारायचं म्हणजे मारायचं. कळलं की? का सांगतोय? अरे स्त्रीचा अपमान करतोय की या ठिकाणी एवढी हिंमत आहे, एवढा मान त्याला नाही तोडायचं. त्या दिवशी कृष्णाने ठरवून टाकले ह्याला मामा जर राहिला का अजून काही राहिला काय, ह्याला मारायचं म्हणजे मारायचंच. कळलं काय? तुम्ही सांगा तुमचं कौतुक होईल बरं काय. हा जाऊ द्या. काय सांगतोय? मग त्यावेळेस तलवार बसली मारणार. मग बसले, ओ भाऊजी, ओ भाऊजी, थांबा थांबा, हे कसं भाऊ चला हो बाजूला. खडका देवणी